जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळ लोपलिया, कस्तुरी टिळक ललाटी शोभले, मुकुट कुंडले तळपती. रामकृष्ण हरिमंडळी, आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात मी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या एका सुंदर ओळीने करतो. तुकाराम महाराज म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा म्हणजे आमचा विठ्ठल इतका देखणा आहे, इतका तेजस्वी आहे की त्याच्या रूपापुढे सूर्य आणि चंद्राचं तेजही फिकं पडतं. ज्या विठुमाऊलींच्या रूपांचे वर्णन संतांनी इतक्या प्रेमाने केलंय, त्याच विठुमाऊलींचा प्राणप्रतिष्ठापना आज आपल्या मंदिरामध्ये संपन्न झाली. कपाळावर कस्तुरीचं टिळक आणि कानात झळाळी कुंडळी धारण केलेल्या या सावळ्या परब्रह्माचा सोहळा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. आजचा जो दिवस आहे आपल्या गावासाठी म्हणजेच बोकनगावसाठी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. कारण आज आपल्या लाडक्या विठुमाऊलीची आणि आई रुक्माईची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात संपन्न झाली. आजच्या या खास दिवशी खास व्हिडिओमध्ये आपण पाहूया या सोहळ्याची एक झलक आणि ते भक्तिमय वातावरण. जन्म झाला वारकरी, पात समजली खरी, देह देवाची पंढरी, विठू मनाच्या गाभारी, श्वास झालं जपमाळ, मन चिपळ्याने टाळ. या पवित्र मंदिराचा संकल्प वैकुंठवासी भानुदास अर्जुन दाताळ यांच्या अंतकरणात रुजला आणि त्या दिव्य संकल्पनेला आपल्या निष्ठेने आणि कष्टाने मूर्तरूप देण्याचे सेवाकार्य वैकुंठवासी ह.ब.प. दोंडराम बापूराव पाटील यांनी पूर्ण केले. समस्त ग्रामस्थांच्या सहभागातून आणि ईश्वरी कृपेने आज हे भक्तीचे अधिष्ठान पूर्णत्वास आले. आपल्या माहेरच्या दैवतावर असलेली श्रद्धा आणि ओढ यातूनच सौ सुनीता दासराव पाटील यांनी आपल्या मंदिराच्या कळसाचं बांधकाम करून पुण्यकर्म केलं. सुनीताताईंच्या या समर्पणामुळे केवळ कळसाचं बांधकामच नव्हे तर गावातील लेकींचा भक्तीचा आदर्श देखील आज या कळसाच्या रूपाने उंच उभा आहे. पित्याचे संस्कार आणि भक्तीचा वारसा जपत आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या चारही कन्यांनी या मंदिराला श्रद्धेचा हा सुवर्ण कळस अर्पण केला. हातात टाळ घेऊन तल्लीन झालेली भजनी मंडळ आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या वारकरी महिला या सर्वांच्या सामूहिक भक्तीतून हे चैतन्य घराघरात पोहोचलं. गावच्या लेकी सुनांनी घातलेल्या सुंदर रांगोळ्या आणि भजनी मंडळाच्या गजराने वातावरण भारून गेलं होतं. हा कळस मिरवणूक सोहळा गावच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण होता. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. तू ध्यानी जरा ठेव, हो तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव. चल भेटू विठ्ठल रखू माईला. चल ग सखे, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे, चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. मायाही मलिन माझी चरणाशी अंतरू, चंदना परी झिजू. मायाही मलिन माझी चरणाशी अंतरू, चंदना परी झिजू. तू ध्यानी जरा ठेव, हो तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव. चल भेटू विठ्ठल
पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. काही लगेच पुन्हा पाय दुसरे उशीर होऊ थोडे पातळ जरा थांबा फुलालाच हळदी कुंकू जन्म झाला वार करी बात समजली खरी गेह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ जन्म झाला वार करी बात समजली खरी गेह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुत नदी जन्म झाला वार करी बात समजली खरी गेह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ जन्म झाला वार करी बात समजली खरी गेह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ मम म्हणायचं पूर्वसंकल्पित पितृआज्ञेन सिद्धये सौभाग्य देवा
श्री गुरु ह.ब.प. प्रसाद महाराज बडवे यांच्या सुश्राव्य वाणीतून हरिकीर्तनाचा अमृत वर्षव झाला. पांडुरंगाच्या चरणशी अखंड सेवा रुजू करणाऱ्या महाराजांनी आपल्या रसाळ निरूपणातून भक्ती आणि ज्ञानाची सांगड घालत उपस्थित भाविकांना विठ्ठल नामाच्या छंदात दंग केलं. टाळ मृदंगाचा गजर आणि महाराजांच्या सुश्राव्य भजनांनी संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघालं. अध्यात्म आणि प्रबोधनाचा हा दिव्य संगम साधत महाराजांनी आपल्या कीर्तनातून समाज मनाला शांती आणि समाधानाचा मार्ग दाखवून या उत्सवाची शोभा द्विगुणित केली. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये आणि भक्तिभावाने संपन्न झाली. या मूर्तीरूपाने प्रत्यक्ष पांडुरंग आणि माता रुक्मिणी गावात विराजमान झाले आणि यामुळे गावाच्या आध्यात्मिक वैभवामध्ये मोठी भर पडली. प्रतिष्ठापनेनिमित्त आयोजित केलेल्या विविध विधींमुळे आणि नामघोषाने संपूर्ण गाव विठ्ठलमय झालं होतं. या मंदिराच्या आणि मूर्तीच्या स्थापनेमुळे समस्त ग्रामस्थांना आणि भक्तांना एकत्र येऊन नामस्मरण करण्यासाठी एक पवित्र स्थान मिळालंय. सोहळ्यानिमित्त अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तीचा गोडवा आणि माऊलींचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा भव्य महाप्रसाद वाटप अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. नमस्कार माझा विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठापनेच्या या पावन सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेल्या सगळ्या लेखमातांचा सन्मान म्हणून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, नारळ, प्रसाद देऊन त्यांचा आदर सत्कार करण्यात आला. आपल्या घरातील लक्ष्मी असलेल्या लेकींच्या घरी साक्षात पंढरीचा पांडुरंग नांदावा हाच यामागचा शुद्ध हेतू होता. ही केवळ एक भेटवस्तू नसून भक्ती आणि लेकींप्रती असलेला एक जिव्हाळा आहे. हा मंगलमय क्षण आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी एक कायम स्मरणात राहील. दिलेला आहे अशा सर्वांनी जेवण पहिली बार आहे. एकंदरीत सांगायचं तर हा विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठापना सोहळा केवळ एक धार्मिक विधी नसून भक्ती, शिस्त आणि नात्यांचा एक अद्भुत संगम होता. मंगल कलश पूजनापासून ते मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेपर्यंतचा जो प्रवास होता तो क्षण चैतन्यमय होता. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने दिलेले योगदान आणि पांडुरंगाची लाभलेली साथ यामुळे हा दिवस आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय ठेवा ठरलाय. विठ्ठलाचा हा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी असंच सदैव राहो हीच सदिच्छा. तुम्हाला हा सोहळा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विठ्ठल विठ्ठल लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चल तर मग भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जन्म झाला वारकरी
समजली खरी गेह देवाची पंढरी